नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जी 2024 ची जी सर्वात मोठी भरती आलेली होती, त्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांची पात्रता यादी जी आहे ती पात्रता यादी जाहीर झालेली आहे। आणि या पात्रता यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे का ते पाहायचं आहे। ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ती पात्रता यादी आपल्याला कशी पाहायची, त्याच्यामध्ये एकूण अर्ज किती आलेले आहे आणि किती कॅन्डिडेट जे आहेत ते कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती नक्कीच मिळून जाईल। आणि त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायचं आहे की याची एक्झाम जी असणार आहे ती टेंटेटिव्ह एक्झाम कधी होणार आहे याबाबतही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया। तुम्हाला इथं स्क्रीनवरती जी काही वेबसाईट दिसत आहे ती वेबसाईट आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेबसाईट आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथं रिक्वायरमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय ऑनलाईनचा जो काही टॅब दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होणार आहे। आणि इथं बघा, कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपायांची जी काही पात्रता यादी आहे ती पात्रता यादी जाहीर झालेली आहे। मित्रांनो बघा, ही जी काही अंतिम यादी आहे, जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची यादी इथं तुम्हाला मिळणार आहे। इथं बघा, पात्र उमेदवारांची यादी कनिष्ठ लेखनिक साठीची ही यादी दिलेली आहे। 656 पेजेस इथं देण्यात आलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता, बघा इथं आपलं नाव आहे का याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल एफ करून तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता। त्याचबरोबर दुसरी जी यादी आहे कनिष्ठ शिपायांची, तीही तुम्हाला यादी मित्रांनो इथं देण्यात आलेली आहे। आणि त्याचेही जवळपास 308 पेजेस आहेत। याच्यामध्ये आपण कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे आणि इथं आपलं नाव आणि त्याचबरोबर आपला ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो आयडी इथं देण्यात आलेला आहे। आपण आपल्या ऍप्लिकेशन आयडी वरूनही आपल्या या यादीमध्ये नाव आहे का ते चेक करू शकता। तर अतिशय ही मोठी भरती होती सातारा जिल्ह्यासाठी। जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांची यादी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मित्रांनो, ही जी काही परीक्षा असणार आहे, परीक्षा टेंटेटिव्ह एक या महिन्याच्या एंडला तुमची परीक्षा असू शकते, दिवाळीच्या आधी तुमची परीक्षा याची होऊन जाणार आहे। कारण ही जी काही जिल्हा बँक वगैरे ज्या भरती असतात त्या भरती पटपट घेतल्या जातात। बघा, पहिल्यांदा काय होतं, जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर लगेचच तुमचे अर्जही तिथं सुरू केले जातात। आणि अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला जी काही फायनली अंतिम यादी आहे, जे पात्र उमेदवार ठरलेले आहेत त्यांची इथं देण्यात आलेले आहे। त्यामुळं येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला इथं या वेबसाईट वरती तुमची जी काही ऑनलाईन डेट असणार आहे परीक्षेची तीही तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन हॉल तिकीट आपल्याला कधी डाउनलोड करायचं ती ही डेट आपल्याला इथं लवकरच अपडेट होताना दिसणार आहे। तर मित्रांनो, काय करायचं आहे, ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी satara.dcc.in ही जी काय वेबसाईट आहे ती वेळोवेळी चेक करायची आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला या भरतीबाबत नवीन नवीन अपडेट ही मिळत जाणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।